अगदी काठोकाठ पुरण भरून अजिबात न फुटणारी ही टम्म मऊ लुसलुशीत पुरणपोळी आज आपण खास खानदेशी पद्धतीने कशी तयार करायची ते पाहणार आहोत। पीठ भिजवण्याची अगदी वेगळी आणि साधी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। पुरणपोळी तयार करण्यासाठी इथे मी मेजरिंग कपने मोजून 1 कप एवढी चणा डाळ घेतलेली आहे। वजनी प्रमाणामध्ये पाव किलो एवढी ही डाळ आहे। डाळ घेत असताना ती कुठल्याही भांड्याने कपाने मोजून घ्या, म्हणजे त्याच प्रमाणात तुम्हाला इतर साहित्यही घेता येतं। आता डाळ आपल्याला 1-2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता ही डाळ आपल्याला शिजवायची आहे। त्यासाठी डाळीमध्ये पाणी घालायचं आहे। तर ज्या कपाने आपण डाळ मोजून घेतली होती सुरुवातीला त्याच कपाने 2 कप पाणी घातलंय। तिसरा कप इथे फक्त पाऊण कप एवढाच मी पाण्याने भरून घेतलेला आहे। तर आता इथे पाणी घालून झालेलं आहे। थोडीशी हळद घालायची, हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता कुकरचं झाकण बंद करते आहे आणि हे कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। लो टू मीडियम फ्लेमवर साधारण 6 ते 7 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे आणि डाळ अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, म्हणजे पाणी उतू जात नाही आणि डाळ सुद्धा छान शिजली जाते। आता कुकरमधली पूर्ण वाफ गेल्यानंतर डाळ कशी शिजली ते तुम्हाला दाखवते आहे। डाळ अगदीच आपण वरणासाठी डाळ शिजवतो त्या पद्धतीची शिजवायची नाही आहे, किंवा डाळ कच्ची राहील अशीही ठेवायची नाही। तर हे बघा, डाळ अगदी छान इथे शिजलेली आहे। आपण डाळ कशी शिजली ते सुद्धा चेक करूया। हे बघा, डाळ अगदी छान आतपर्यंत शिजलेली आहे। डाळ जर कच्ची राहिलेली असेल तर अशा कच्च्या डाळीचं जे पुरण आहे ते तयार करतानाही त्रास होतो आणि पुरण जे आहे ते अगदीच कोरडं असं तयार होतं। त्यामुळे पुरणपोळी हवी तशी मऊ लुसलुशीत बनून तयार होत नाही। आता शिजवून घेतलेली ही डाळ एखाद्या चाळणीवर अशी निथळत ठेवायची आहे आणि डाळीतला कट वेगळा करून घ्यायचा आहे। तर डाळ इथे साधारण 5 मिनिटांसाठी मी अशीच निथळत ठेवलेली होती। डाळीतलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। डाळीत जर एक्स्ट्रा पाणी राहिलं तर गूळ किंवा साखर घातल्यानंतर डाळीला खूप जास्त पाणी सुटून पुरण अगदीच असं ढिलं किंवा सैल तयार होतं। आता शिजवून घेतलेली ही डाळ एका मोठ्या पसरट जाड बुडाच्या कढईमध्ये इथे मी काढून घेतलेली आहे। पुरण तयार करत असताना असं पसरट भांडं घ्यायचं, जाड बुडाचं घ्यायचं, म्हणजे डाळ खाली करपत नाही आणि पसरट भांड्यामुळे डाळ लवकर शिजली जाते, पुरण लवकर तयार होतं। आता यामध्ये मी गूळ घालते आहे। तर ज्या कपाने आपण डाळ मोजून घेतलेली होती त्याच कपाने मोजून अर्धा गूळ आणि अर्धी साखर असं प्रमाण मी इथे घेणार आहे। मात्र तुम्ही फक्त गूळ किंवा फक्त साखर वापरून सुद्धा ही पुरणपोळी बनवू शकता। आता इथे गूळ साखर या डाळीमध्ये आपल्याला घालायचं आहे। गॅस अजूनही इथे बंद आहे, गॅस मी सुरू केलेला नाही। आता डाळीमध्ये गूळ आणि साखर व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। आता इथे मला साखर थोडी कमी वाटत होती म्हणून 1 चमचा साखर मी इथे वाढवलेली आहे। गूळ आणि साखर डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि हे पुरण छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर सतत ही डाळ अशी हलवत राहायची आहे, म्हणजे करपणार नाही। हळूहळू साखरेचं आणि गुळाचं इथे डाळीमध्ये पाणी सुटायला सुरुवात होते। जर तुमच्याकडे वेळ असेल तर डाळ तुम्ही साधारण 15-20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत सुद्धा ठेवू शकता, त्यामुळे डाळ थोडी लवकर शिजायला मदत होते। पुरणपोळीसाठी डाळ शिजवत असताना ती खूप जास्त मऊ करायची नाही आणि खूप जास्त कच्चीही ठेवायची नाही। डाळीमध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही आणि डाळ शिजवत असताना पसरट भांड्याचा आणि जाड बुडाच्या भांड्याचा वापर करा, म्हणजे डाळ करपत नाही आणि पुरण अगदी लवकर बनून तयार होतं। आता सतत असं ढवळत आपल्याला हे पुरण छान शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता यामधलं जे पाणी आहे ते थोडं आटलेलं आहे। आता यामध्ये चवीसाठी थोडी वेलची जायफळची पूड मी घातलेली आहे। वेलचीची साल होती ती सुद्धा मी वापरलेली आहे, त्या सालीचा छान फ्लेवर यामध्ये उतरतो। आपण जेव्हा चाळणीवरून हे पुरण काढून घेणार आहोत तेव्हा साल वेगळी होते। तर तुम्ही इथे बघू शकता हळूहळू हे पुरण कढई सोडू लागेल आणि हाताला सुद्धा थोडंसं घट्ट झाल्यासारखं जाणवतं। यामध्ये जर तुम्ही उलथणा किंवा चमचा असा उभा करून ठेवला तर तो आडवा पडत नाही, म्हणजे तुम्ही समजू शकता पुरण इथे तयार झालेलं आहे। पुरण छान बनून तयार झालेलं आहे। आता इथे गॅस मी बंद केला आहे आणि पुरण जे आहे ते एका प्लेटमध्ये वेगळं काढून घेतलेलं आहे। खूप जास्त भांड्यांचा पसारा न करताना आज आपण पुरणपोळी बनवत आहोत। आता याच कढईवर आपल्याला ही पुरणाची चाळणी ठेवायची आहे अशा पद्धतीने, आणि यावरून ही तयार करून घेतलेली जी डाळ आहे ती आपण काढून घेणार आहोत। यापासून पुरण तयार करून घेणार आहोत।
तर जेव्हा ही डाळ गरम आहे तेव्हा लगेचच ही सगळी कृती करायची आहे. ही डाळ जर गार झाली तर पुरण तयार करताना खूप जास्त त्रास होतो, ती लवकर पुरण चाळणीमधून निघत नाही. तर हे बघा, असं एखादं सपाट गुळाचं भांडं घ्यायचं आणि त्याने अशी ही डाळ रगडत आपल्याला हे पुरण चाळणीमधून काढून घ्यायचं आहे. डाळ अगदी छान मऊ आणि परफेक्ट शिजलेली होती, त्यामुळे अगदी सरसर असं हे पुरण इथे बनून तयार झालेलं आहे. आपण जी वेलचीची साल घातलेली होती ती सुद्धा निघालेली आहे आणि अगदी छान असं हे पुरण इथे बनून तयार झालेलं आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता, हे पुरण अगदी छान असं मऊ लुसलुशीत बनून तयार झालेलं आहे. सुरुवातीला यात थोडासा ओलावा तुम्हाला जाणवत असेल, मात्र पुरण अजून गरम आहे त्यामुळे हे थोडं सैल वाटत आहे. पूर्ण गार झाल्यावर हे छान सेट होतं. आणि आता या पुरणपोळीसाठी कणिक कशी भिजवायची ते बघूया. तर इथे मी कणिक घेतलेली आहे, साधारण 1.5 कप एवढी इथे मी कणिक घेतलेली आहे. यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे. खानदेशी पद्धतीने पुरणपोळी कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत. खानदेशामध्ये पुरणपोळी तयार करत असताना कणकेमध्ये हळदही घेतली जात नाही आणि मैद्याचाही वापर केला जात नाही. फक्त गव्हाच्या पिठापासून ही पुरणपोळी अगदी छान मऊ लुसलुशीत बनून तयार होते. काठोकाठ जरी तुम्ही पुरण भरलं तरी अजिबात ती फुटत नाही आणि अगदी दुसऱ्या दिवसपर्यंत तशीच छान मऊ लुसलुशीत राहते. आता सुरुवातीला नेहमी आपण पोळी चपातीसाठी जशी कणिक भिजवून घेतो तशीच ही कणिक इथे आपल्याला भिजवून घ्यायची आहे. कणिक भिजवून झालेली आहे, मात्र पुरणपोळीसाठी जी कणिक आपण भिजवतो ती अगदी आपल्याला लवचिक आणि मऊ अशी तयार करून घ्यायची असते. त्यासाठी आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक अगदी छान अशी मऊ तयार करून घ्यायची आहे, मळून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून अगदी छान अशी मऊ आणि लवचिक अशी ही कणिक आपल्याला इथे भिजवून घ्यायची आहे. जेवढी ही कणिक छान मऊ आणि लवचिक भिजवली जाते तेवढीच पुरणपोळी मऊ लुसलुशीत बनून तयार होते. आणि हे वरचं आवरण जेवढं मऊ असेल आणि कणिक जेवढी लवचिक आणि सैलसर भिजवलेली असेल तेवढीच पुरणपोळी लाटताना ती व्यवस्थित लाटली जाते आणि पुरण अगदी पोळीच्या काठोकाठ पसरलं जातं. आता परफेक्ट इथे कणिक भिजवून झाली, थोडं पाणी घालून मळून घेतली, त्यानंतर ठेचणीने अशी ही साधारण 5 मिनिटं लगातार ठेचून घ्यायची आहे. यामुळे या कणकेला अगदी छान असा लवचिकपणा येतो आणि मस्त अशी ही मऊ लुसलुशीत कणिक भिजवली जाते. हे बघा, आणि आता थोडंसं अगदी तेल घालायचं आहे आणि तेल लावून व्यवस्थित अशी ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून समजत असेल की कणिक किती अशी छान मऊ मी इथे भिजवून घेतलेली आहे. पुरणपोळी ही प्रत्येक घरामध्ये बनवली जाते. घराघरानंतर आणि प्रत्येक भागानंतर प्रत्येक पदार्थ बनवण्याची ही पद्धत वेगवेगळी असते, पद्धत बदलू शकते. तर अशा पद्धतीने ही कणिक इथे छान भिजवून झालेली आहे. पुरणसुद्धा छान इथे सेट झालेलं आहे. तुम्ही आता इथे बघू शकता, पुरण गरम होतं तेव्हा अगदीच ओलसरपणा त्यामध्ये होता. आता परफेक्ट असं हे पुरण तयार झालेलं आहे. आणि आता ही कणिकसुद्धा भिजवून झालेली आहे. 10-15 मिनटं रेस्ट देण्याची अजिबात गरज नाही, लगेच पुरणपोळी तयार करायला घ्यायची आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता, एक लिंबूच्या आकाराची एवढी मी इथे कणिक घेतलेली आहे, उंडा घेतलेला आहे. आणि आता याच्या दुप्पट आपल्याला इथे पुरण भरायचं आहे. हे बघा, कणकेचा जो उंडा होता तो थोडासा मी इथे पसरट करून घेतलेला आहे. आणि आता व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने बोटाच्या मदतीने आपल्याला हे पुरण या पारीमध्ये छान भरून घ्यायचं आहे. आणि या कणकेच्या ज्या आजूबाजूच्या कडा आहेत त्या वरच्या दिशेने आणून याचं तोंड वरती बंद करून घ्यायचं आहे. मोदक किंवा मोमोज आपण जसे तयार करतो त्या पद्धतीने याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. वर थोडंसं पीठ लावायचं, म्हणजे पुरणपोळी अगदी छान टम्म फुगते. आणि वर आलेली ही एक्स्ट्राची जी कणिक आहे ती काढून घ्यायची आहे. तुम्हाला समजत असेल, आपण आधीच अगदी एक लिंबूच्या आकाराची एवढीच कणिक घेतलेली होती, त्यामधून सुद्धा मी एवढा सुपारीच्या आकाराचा गोळा बाजूला काढून घेतलेला आहे. म्हणजे अगदीच कमी आपण इथे कणकेचा वापर केलेला आहे आणि खूप जास्त असं पुरण इथे भरलेलं आहे. आता वरच्या बाजूने व्यवस्थित अशी ही कणिक आपल्याला चिटकून घ्यायची आहे. व्यवस्थित तोंड बंद करायचं आहे आणि यावर थोडंसं पीठ लावून ही पुरणपोळी आपण इथे लाटून घेणार आहोत.
व्हिडिओमध्ये दाखवते आहे अशा पद्धतीने बोटांनी बाहेरच्या दिशेने ओढत हे पुरण आपल्याला सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे पुरण अगदी काठापर्यंत व्यवस्थित पसरलं जातं आणि पुरणपोळी छान टम्मही फुगते आणि चवीलाही खूप छान लागते. पिठाचा वापर आपल्याला इथे कमीत कमी करायचा आहे, कारण पीठ खूप जास्त झालं तर पुरणपोळी अगदीच पांढरी फटक दिसते आणि कडक तयार होते. पिठाचा अगदी कमीत कमी वापर करायचा आहे. जर तुम्ही नवशिके असाल तर तुम्ही इथे तांदळाची पिठी वापरू शकता, कारण तांदळाच्या पिठीवर पुरणपोळी अगदी सरसर सरकली जाते आणि व्यवस्थित लाटली जाते. पुरणपोळी लाटत असताना ती खूप जास्त हलवायची नाही, खूप जास्त बाजू अलटीपलटी करायची नाही आणि अगदी पातळ अशी इथे ही पुरणपोळी मी लाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता पुरण अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित पसरलं गेलेलं आहे. पुरणपोळी जोपर्यंत मी लाटत होती तेव्हाच मी इथे गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला होता. तव्यावर थोडंसं तेल लावून तवा पुसून घेतलेला आहे आणि लगेचच यावर आपल्याला ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे. तवा छान गरम करून घ्यायचा. पुरणपोळी तव्यावर टाकल्यावर गॅसची फ्लेम थोडी कमी करायची. तवा छान गरम होता, मात्र थोडंसं तेल लावल्यामुळे तुम्ही पाहू शकता पुरणपोळी आपली अजिबात तव्याला चिटकलेली नाही किंवा फाटलेलीही नाही आणि थोडेसे त्यावर बबल आल्यासारखं दिसलं की लगेच बाजू पलटी करून घ्यायची आहे. तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते लावून पुरणपोळी छान शेकून घ्यायची. मात्र तुपातली पुरणपोळी चवीलाही खूप छान लागते आणि पचायलाही थोडी हलकी होते. त्यामुळे इथे मी साजूक तुपाचाच वापर केलेला आहे आणि खानदेशामध्ये साजूक तुपामध्येच पुरणपोळ्या छान शेकल्या जातात. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी टम्म अशी ही पुरणपोळी फुगलेली आहे. पुरणपोळी अगदी अशी फुग्यासारखी टम्म फुगताना बघून जो आनंद होतो तो कोणत्या शब्दामध्ये मांडता येत नाही. हे बघा, अगदी छान अशी मऊ लुसलुशीत ही पुरणपोळी तयार झालेली आहे आणि अजिबात फुटलेली सुद्धा नाही. आणि आता ही पुरणपोळी अशी एखाद्या छिद्राच्या प्लेटवर किंवा एखाद्या चाळणीवर काढून घ्यायची, म्हणजे यातली जी एक्स्ट्राची गरम वाफ आहे ती निघून जाते आणि पुरणपोळी चिकट होत नाही. आणि आता या सेम पद्धतीने इथं राहिलेल्या सर्व पुरणपोळ्या मी तयार करून घेणार आहे. पुरणपोळी तयार करत असताना व्हिडिओमध्ये ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा. म्हणजे अगदी तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल तरीसुद्धा अशी ही परफेक्ट पुरणपोळी तुम्ही बनवू शकाल. तुम्ही ते बघू शकता दुसरीसुद्धा पुरणपोळी किती छान इथे टम्म अशी फुगलेली आहे. अजिबात पुरणपोळी फुटत नाही. जशी कणिक आपण इथे मस्त भिजवून घेतलेली आहे तशी कणिक तुम्हीसुद्धा एक वेळा भिजवून बघा. हे बघा, अगदी काठोकाठ पुरणपोळी इथे फुगलेली आहे. या सेम पद्धतीने सर्व पुरणपोळ्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहे आणि या मस्त अशा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या इथे बनवून तयार झालेल्या आहे. या पुरणपोळ्या खानदेशामध्ये तांदळाची खीर आणि सोबत तोंडी लावायला झणझणीत अशी गंगाफळाची भाजी घेऊन बनवल्या जातात, खाल्ल्या जातात. तर येत्या होळीला तुम्हीसुद्धा अशा या खानदेशी पद्धतीच्या पुरणपोळ्या नक्की करून बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं फेसबुक पेजसुद्धा आहे. फेसबुक पेजला तुम्ही फॉलो केलं नसेल तर पेजला फॉलो करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका छान आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.